सुप्रभात. वेलकम टू कोकण पल्स. आजची पहाट आणि आज सुरुवात आहे पोहा, कांदा पोहा, गरमागरम कांदा पोहा आणि मस्त वाफाळलेला चहा. दिसते का वाफ? मस्त छान पाऊस पडतोय आणि आता निघायचं आम्हाला आवरून. सगळं छान वाटलं. समोरचा डोंगर दिसतच नाही ना, टेरेसवरून दिसतो. नाही, डोंगर कुठे दिसत? धुकं झालंय ना सर्व. 8 वाजलेत आणि बाहेर कसं दिसते बघा. पूर्ण पावसाळी वातावरण. पेरू बघितली का? पेरू वरती आहे, काढता येतील. चला आता निघायची वेळ झाली आहे. 11:30 झाले. आम्ही सकाळी नाश्ता केला तेवढाच. बघू आता हॉटेल सर्च करण्याचं. पटेल रसोई आहे ना, ते छान आहे. मटन थाळी मागवली. 700 रुपये. मटन थाळी नाही, नुसतं मटन मागवलं आणि 4 चपात्या आणि 1 भाकरी. आवडलं मटणाचा रस्सा, भरपूर आहे. बघूया आता खाऊन. एक मिनिट थांबव. CNG गॅस भरला आहे. इंदापूरला आहे ना, इंदापूरला. जेवल्याच्या नंतर हॉटेल उत्सव ना बरं वाटलं. हॉटेल उत्सव बरं वाटलं. मटण तरी चांगलं वाटलं. थाळी नाही, फक्त मटण घेतलं आणि 5-6 चपात्या घेतल्या ना, 1 भाकरी. टेस्ट बरी होती, त्याच्यामुळे बरं वाटलं. नेक्स्ट टाइम जायला हरकत. 578 म्हणजे 580 झाले. GST पण आहे. आणि इथे ना आम्ही मुद्दाम रायगडला ना 1 रुपये किती 5 रुपये कमी आहे गॅस. आमच्या खेडला काहीतरी 80 आहे, 85 आहे आणि इकडे 80 आहे. थोडासा होता गॅस CNG, तरी म्हटलं भरून घेऊया. मुंबईपर्यंत 80च आहे ना. खेडला पेट्रोल पण तसंच आहे. मुंबईपर्यंत एकच रेट आहे, रायगडपर्यंत. मुंबई ते रायगडच्या पुढे, रत्नागिरीच्या पुढे वाढतं. रत्नागिरीपासूनच वाढतं. चला नॉनस्टॉप चालवायची आपल्याला मुंबईपर्यंत. संध्याकाळीपर्यंत पोहोचू. 2 तास झाले आता आम्हाला निघाल्यापासून. इकडे इंदापूरला यायला आम्हाला 2-2.25 तास लागतात आणि आता पुढे 3 तास लागतात. म्हणजे 5-5.5 तासचा प्रवास असतो जर्नी.